सगळ्यांना सांगायला अतिशय अभिमान वाटतो की गेली 24 वर्ष, यंदाचं हे 25वं वर्ष आहे. दरवर्षी वाढणारा उत्साह आणि लोकांचा सहभाग हा सगळ्या ठाणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. फक्त सांस्कृतिक असं नाही तर प्रबोधनात्मक विचार घेऊन येणाऱ्याही अनेक संस्था आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या संपूर्ण यात्रेमध्ये लोकांना बघण्यासाठी आणि नवीन प्रबोधनात्मक गोष्टी मिळण्यासाठी बरेच चित्ररथ सहभागी होतात आणि त्यामुळे ही वैविध्यपूर्ण अशी आपली नववर्ष स्वागत यात्रा निघते. 25वं वर्ष असल्यामुळे अर्थातच जसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तसाच सहभागी होण्यासाठी विविध संस्थांचाही आम्हाला खूप सहकार्य मिळतं आहे. जसं आपण आझादी का अमृत महोत्सव केला होता त्यावर्षी आपण जेव्हा आवाहन केलं होतं तेव्हा 75 वेगवेगळ्या संस्था या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्याप्रमाणे यावर्षी नवीन 25 संस्था जोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि हळूहळू त्याची पूर्तता पुढच्या एका आठवड्यामध्ये होईल आणि त्यामुळे ह्या सगळ्या नवीन उपक्रमांसह यंदाचं विशेष आकर्षण म्हणजे चित्ररथ आहेत, पूर्वसंध्येचे कार्यक्रम आहेत, पण त्याही आधी जवळजवळ 3 महिन्यापासून आपण विविध उपक्रम महाविद्यालयीन युवकांसाठी केलेले होते आणि त्याचाही विद्यार्थ्यांकडून आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. गंगा आरती हे यंदाचं आपलं विशेष आकर्षण असणार आहे आणि ती 2 ठिकाणी आपण ठाण्यामध्ये करतो आहे. ऋषिकेश, हरिद्वार येथील हे गंगा आरती करणारी मंडळी आपण आवर्जून ठाण्यामध्ये बोलावलेली आहेत आणि 28 मार्चला उपवन तलाव, अहिल्यादेवी घाट आणि 29 मार्चला पूर्वसंध्येला जो आधी आपला मासुंदा तलावावरती दीपोत्सव होतो तसा दीपोत्सव झाल्यानंतर या गंगा आरतीचं आयोजन अहिल्यादेवी घाटाच्या जवळ आपण केलेलं आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण ही अनुभूती घेण्यासाठी तिथे यायचं आहे. पहिल्यांदाच आपण एक नाटक या सगळ्या अनुषंगाने करतो आहे जे 26 तारखेला अभिराम भडकमकर प्रस्तुत गोष्ट संयुक्त मानापमानाची हे नाटक आपण काशीनाथ घाणेकर येथे केलेलं आहे. या ठाण्यामध्ये मी ठाणेकर आणि माझी यात्रा म्हणून अनेक मान्यवर सेलिब्रिटी या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. वेगवेगळ्या संस्थांचे अधिकारी जसे येतात तसे ठाण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीही या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. या यात्रेमध्ये यंदा दाजी पणशीकर यांचाही विशेष आपण उल्लेख करूया की त्यांचाही सहभाग या यात्रेमध्ये होणार आहे. असे जे आत्तापर्यंतचे आपल्या 24 वर्षातले स्वागताध्यक्ष आहेत त्यांनाही आवर्जून आपण यावर्षी या बग्गीतून त्यांना संपूर्ण यात्रेमध्ये आपण घेऊन जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अशा सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपली ही नववर्ष स्वागत यात्रा भव्य दिव्य होणार आहे याची खात्री आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण समस्त ठाणेकरांना असं आवाहन करतो आहे की मी यात्रेमध्ये सहभागी कसा असेन आणि मी यात्रेचा भाग कसा होईन असं आवाहन आणि सहभागाचं आमंत्रण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सचिव या नात्याने मी सगळ्यांना देते. महाकुंभ शब्द हा वर्षी इस्तेमाल केला. महाकुंभ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 144 वर्षांनी होणारा प्रयागराज येथील महाकुंभ काही जणांनी प्रत्यक्ष जाऊन, काही जणांनी टीव्हीवर किंवा काही जणांनी समाज माध्यमातून अनुभवलेला आहे. यंदाच्या 25व्या वर्षाच्या अनुषंगाने आपण हा महाकुंभ म्हणजे माणसांनी एकत्रित येऊन संपूर्ण ठाणे शहरातल्या रस्त्यांवरती जास्तीत जास्त संख्येने पारंपरिक वेशामध्ये आणि उत्साहामध्ये सहभागी व्हावं आणि म्हणून माणसांचा आणि संस्कृतीचा महाकुंभ यंदाच्या यात्रेतून आपल्याला समाजापुढे आणायचा आहे. यावेळी मॅडम प्रथमच भिक्खू बौद्ध सामील होणार आहे, त्याबद्दल काय? आपण सगळे एक आहोत किंवा हिंदू सकल एक आहेत असं आपण मानतो आणि त्यामुळे सगळेजण आपल्याबरोबर येतात आणि ते सगळे आपलेच आहेत. त्यामुळे यंदाचं हे भिक्खू समाजाने आपल्या सह असणं ते आपलेच आहेत, पण प्रत्यक्ष यात्रेमध्ये ते यंदा आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ही सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि नातं दृढ करणं, शेवटी संस्कृती टिकवणं म्हणजे एकमेकांच्या बरोबर सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये खेळीमेळीत पुढे जाणं हा या सगळ्यामागचा हेतू आणि भाव आहे आणि त्यामुळे अशा सगळ्यांसह आपण पुढे जातोय ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.